मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत राज्यातल्या या घडीच्या एका मोठ्या बातमीनं। राज्य मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार नेमका कधी होणार याच्याबद्दलची उत्सुकता सगळ्यांना असताना अनेक जण इच्छुक याची वाट पाहत असताना एक मोठी बातमी आपल्या हाती येते। ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार आता पुढे ढकलला गेलेला आहे। शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मंत्रिमंडळात इच्छुक असणाऱ्यांची महामंडळावर बोलवण केली जाणार असल्याची चर्चा आहे आणि या महामंडळांवर 120 जणांना स्थान मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबद्दलचा फॉर्म्युला ठरवणार असल्याने मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावणाऱ्यांची निराशा झाली आहे। सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर। मंत्रिमंडळ बैठकीत विस्तारावर चर्चाच नाही। शिंदे फडणवीस सरकारचं वेट अँड वॉच। बच्चू कडूंसह इच्छुक आमदारांचा पुन्हा हिरमोड। शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची शक्यता आहे। कारण मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झालीच नाही। त्यामुळे तुर्तास तरी सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळणार नाही हे स्पष्ट झालंय। मंत्रिमंडळाच्या विस्तारावर मला असं वाटतं की मुख्य आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच बोलतील। पहिल्या विस्तारात भाजपच्या 9 आणि शिंदे समर्थकांमधील 9 आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात आली। त्यामुळे आता दुसऱ्या विस्तारात मंत्रिपद मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदे समर्थक अनेक आमदार इच्छुक आहेत। ज्यात अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू, औरंगाबादचे शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट, ठाण्यातले ओवळा माजीवाडाचे आमदार प्रताप सरनाईक, महाडचे शिंदे समर्थक भरत गोगावले, अंबरनाथचे शिंदे समर्थक आमदार बालाजी किणीकर, पाचोऱ्याचे शिंदे समर्थक आमदार किशोर पाटील, मुंबईतील माहीम मतदारसंघाचे शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर, भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड, भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमरीश पटेल, सिंदखेड राजा मतदारसंघातील भाजप आमदार जयकुमार रावळ, ऐरोलीचे भाजपचे आमदार गणेश नाईक, सातारा जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, दौंडचे भाजप आमदार राहुल कुल, माजी मंत्री कृपाशंकर सिंग, निलंगा मतदारसंघातील भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर, नाशिक मतदारसंघातील भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे अशा अनेक इच्छुकांची भली मोठी यादी आहे। विशेष म्हणजे पहिल्या विस्तारानंतर संजय शिरसाट, बच्चू कडू यांच्यासारख्या काही नेत्यांनी वेळोवेळी उघडपणे त्यांची नाराजीही बोलून दाखवली आहे। पण आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची शक्यता असल्यानं इच्छुकांची अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे। विस्ताराचा काही विषय आमचा नाही आहे। ज्यांना योग्य वाटेल तेव्हा ते विस्तार करेल, तो काही आमचा विषय नाही आहे। आमचा विषय आहे सामान्य माणूस, त्याच्यासाठी पुढच्या भूमिका आम्ही। शिवसेनेतून बंडखोरी करून तब्बल 39 आमदार आणि अपक्ष 10 आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला। त्यामुळे यातील अनेक आमदारांना आपल्याला सत्तेचा वाटा मिळेल अशी अपेक्षा असणं गैर नाही। पण मंत्रिपद ठराविक असल्यानं उरलेल्या 41 आमदारांपैकी कुणाला मंत्रिपदाची संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मंत्रिपदावर आपली वर्णी लागेल म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले असले तरी देव त्यांना पावणार नक्की आहे। कारण कदाचित मंत्रिपद नाही मिळालं तरी महामंडळावर मात्र त्यांची वर्णी लागू शकते आणि त्याच दृष्टीने राज्य सरकारने म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रणनीती आखलेली आहे की सगळ्यांचं समाधान जर करायचं असेल
तर मग महामंडळावरती अनेक जणांची वर्णी लावता येऊ शकते आणि मग दुधाची तहान ही ताकावर भागवली जाऊ शकते. पाहूयात रिपोर्ट. महामंडळांच्या नियुक्त्या लवकरच होणार. 120 जणांना महामंडळांची लॉटरी लागणार. इच्छुकांची महामंडळांवर नियुक्ती होणार. शिंदे फडणवीस सरकारचा महामंडळ विस्तार कधी होणार, याप्रमाणेच महामंडळांचं वाटप कधी होणार याची सत्ता पक्षातील आमदारांमध्ये उत्सुकता होती. ही उत्सुकता लवकरच संपण्याची शक्यता आहे, कारण शिंदे फडणवीस सरकारमधील अनेक आमदार आणि नेत्यांना महामंडळाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. शिंदे फडणवीस सरकारमधील समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळांच्या वाटपावर चर्चा झाली. त्यानुसार सरकारशी संबंधित महामंडळांवर 120 नियुक्त्या प्रलंबित आहेत. यामध्ये महामंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि महामंडळ सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. 120 जागा भरून इच्छुकांना आणि समर्थकांना ताकद देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. आम्ही चर्चा करत असताना 120 महामंडळाचा प्रत्येक महामंडळाची परिस्थिती काय आहे, त्याचं स्ट्रेंथनिंग कसं करता येईल, त्याच्यामध्ये काम कसं करता येईल, त्याच्यामध्ये जर काय बदल करायचे असेल तर अजून दोन्ही नेते मंडळींना सांगून काय बदल करता येईल याच्यावरच आमची चर्चा झाली. 120 महामंडळं जरी असली तर त्याच्यातली 50-40, 30-40, 20-25 हे सगळे जे काही अधिकार आहेत या दोन नेते मंडळी आहेत आणि योग्य वेळ आल्यानंतर हे दोन्ही नेते मंडळी या महामंडळाच्या संदर्भातली यादी जाहीर करतील. महामंडळ वाटपावर चर्चा झाली असली तरी महामंडळ वाटपाचा अंतिम फॉर्म्युला शिंदे फडणवीस ठरवणार असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलंय. किती महामंडळांना ताकद द्यायची आहे, किती महामंडळांना अजून निधी उपलब्ध करून द्यायची आहे, याच्यावरच आम्ही सगळ्यांनी मिळून चर्चा केली. आणि जे मी आपल्याला सांगितलं की आमचं म्हणणं जरी काही असलं तरी देखील महामंडळाचा जो कोटा आहे, किती टक्के आम्हाला आणि किती टक्के भाजपाला, हे सगळं दोन नेते मंडळी ठरवणार आहेत, आदरणीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब. मंत्रिमंडळात समावेशासाठी अनेक इच्छुक आहेत. यातल्या काही इच्छुकांना महामंडळ देऊन सन्मान राखण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, तर काहींना त्यांच्या मतदारसंघात ताकद देण्यासाठीही महामंडळ मिळण्याची शक्यता आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर सीमा प्रश्नाच्या संदर्भातली एक मोठी बातमी आहे. बातमी आहे बेळगाव सीमा प्रश्नाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मध्यस्थीच्या संदर्भातली. गेल्या 5 दशकांपेक्षा जास्त काळ निकराचा लढा देणाऱ्या सीमावासीय मराठी बांधवांसाठी एक आशेचा किरण निर्माण झालाय. तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मध्यस्थीच्या नंतर अनेक वर्षानुवर्ष रखडलेल्या बेळगाव सीमा प्रश्नावर आता तोडगा निघण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह 865 गावांचा आज तागायत अविरत संघर्ष सुरू आहे आपल्या महाराष्ट्रात येण्यासाठी. सीमा भागातील मराठी भाषिकांची अनेक आंदोलनं कर्नाटकी दंडुकेशाहीनं यशस्वी झाली नाहीत. ती मोडून काढण्याचा प्रयत्न सातत्यानं कन्नडिगांनी केला, मात्र सीमा बांधव मात्र सातत्यानं लढत राहिले. महाराष्ट्र कर्नाटक मधल्या या वादावर लवकरच तोडगा निघण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार सीमा भागातील प्रश्नाबाबत 4 नोव्हेंबरला कोल्हापुरात व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात होणाऱ्या या बैठकीला दोन्ही राज्यांचे राज्यपाल तसंच सीमा भागातील दोन्ही राज्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आणि कदाचित या बैठकीत जर तोडगा निघाला तर गेल्या अनेक दशकांची आणि अनेक पिढ्यांची तपश्चर्या फळाला आली असंच म्हणावं लागेल. हा सीमावाद नेमका काय आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा, 1956 मध्ये म्हैसूर राज्याचा सीमा विस्तार झाला. मराठी भाषिक बेळगाव म्हैसूर राज्यात घेतलं. भाषावार प्रांत रचना लक्षात न घेता हा समावेश करण्यात आला. बेळगावसह सीमा भागात कन्नड भाषेची सक्ती सातत्यानं करण्यात येत होती आणि मराठी भाषिकांनी त्याला विरोध केला. या अन्यायाविरोधात सीमा भागात बंडाला सुरुवात झाली. बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह सातत्याने या सगळ्या परिसरामध्ये सीमा भागामध्ये आंदोलनं झाली मराठी भाषिकांची. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यात आली. सीमा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. महाराष्ट्रानं सातत्यानं आपली बाजू मांडली. 2005 मध्ये बेळगाव महाराष्ट्रात आणण्याचा ठराव सुद्धा संमत करण्यात आला. त्यानंतर बेळगाव महानगरपालिका बरखास्त करण्यात आली. 1956 मध्ये सुरू झालेला हा सगळा प्रश्न आज तागायत सुटलेला नाहीये
आणि हा प्रश्न सुटावा याच्यासाठी आता पुढाकार घेण्यात आलेला आहे पंतप्रधानांकडून। याला किती यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। राज्यातून अनेक प्रकल्प हे परराज्यात गेले आणि त्यामुळे राज्यातलं राजकारण तापलेलं होतं। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार हल्ला चढवला। आता या सगळ्या संदर्भात राज्य सरकारकडून श्वेतपत्रिका काढली जाणार आहे। राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी याच्या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होण्याची शक्यता आहे। राज्यात सध्या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जे राजकारण रंगलेलं आहे, ठाकरे पक्षाकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांना टार्गेट करण्यात येत आहे। या प्रकल्पावर आता राज्य सरकार महिनाभरात श्वेतपत्रिका काढणार असल्याचं कळतंय। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। तसंच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवरही ताशेरे ओढले। तसंच कोकणातल्या रखडलेल्या रिफायनरीवरून सवाल उपस्थित करताना उद्धव ठाकरेंना भूमिका स्पष्ट करण्याची देखील मागणी करण्यात आली। की वेदांता फॉस्कॉन असेल, एअरबस असेल, सॅफरन असेल, सिनार्मस असेल, ह्याची खरी वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आम्ही येत्या महिन्याभरामध्ये या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतची एक श्वेतपत्रिका जाहीर करणार आहोत। नक्की महाराष्ट्र शासनानं, उद्योग विभागानं, MIDCनं फॉरेनच्या कंपनींबरोबर केलेला पत्रव्यवहार असेल, दाऊस सारख्या ठिकाणी झालेल्या बैठका असतील आणि या बैठका झाल्यानंतर याचं नक्की रेकॉर्ड MIDCकडे आणि उद्योग विभागाकडे किती आहे याचा पुरावा आम्ही श्वेतपत्रिकेतनं अख्ख्या महाराष्ट्राला आणि विशेषतः युवा पिढीला देणार आहोत। आज ज्यावेळी आपण उद्योगधंद्यांच्या बाबतीत युवा पिढीच्या बाजूने गळा काढतोय, त्यावेळी आज देखील रिफायनरीच्या बाबतीतलं तुमचं मत काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळणं गरजेचं आहे। त्याचं उत्तर देखील मी आजच देऊन ठेवतो। त्याचं उत्तर असं असणार आहे, तिथल्या जनतेनं जर मागितला तर रिफायनरी द्या, तिथल्या जनतेने तर नाकारला तर आम्ही जनतेबरोबर आहोत। मला असं वाटतं ही दुटप्पी भूमिका आहे। राजकारण करण्यापेक्षा रिफायनरीची भूमिका तुमची काय आहे हे स्पष्ट झालं पाहिजे। मुंबईच्या माजी महापौर, शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, कारण त्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या आहेत। मुंबईतल्या SRA घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे। दादर पोलीस स्टेशनमध्ये त्यांची जवळपास 2.5 तास चौकशी करण्यात आली। दादरमधील गोमाता नगरमध्ये SRA प्रकल्पात घर स्वस्तात मिळवून देतो असं सांगून लोकांकडून पैसे उकळण्यात आले। या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपी आणि किशोरी पेडणेकरांचं व्हॉट्सअप चॅट समोर आल्यानंतर पेडणेकरांच्या अडचणी वाढल्यात। तसंच इमारतीमधील काही गाळे हे किशोरी पेडणेकरांच्या ताब्यात असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला। त्याबाबतची कागदपत्र सोमय्यांनी समोर आणली। त्यानंतर आज दुसऱ्यांदा या प्रकरणी पेडणेकरांची चौकशी करण्यात आली। कर नाही त्याला डर कशाला, अशी जी म्हण आहे ती मी कायम ठेवली आहे। मी आले 2.5 तास पोलिसांची चौकशी, तुमच्या घड्याळात 2.5 तास नक्की झाले, पण बराच वेळ आमच्या आधी गप्पांमध्येच वेळ गेला आणि त्याच्यानंतर जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे मला माहित असलेले उत्तर मी दिली आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने हे रंगवलं जातंय त्याच्यातलं 10% पण खरं नाही। चलन करतो किशोरी पेडणेकर आणि उद्धव ठाकरे यांना, संजय अंधारीला हजर करा आणि 2 इव्हेंट लायसन्स तुम्ही केलेलं आहे एग्रीमेंट, जे भारत सरकारचा कंपनी मंत्रालयात तुम्ही दिलं, जे कंपनी मंत्रालयाने हायकोर्टात सबमिट केलं, त्या एग्रीमेंट मध्ये जो संजय अंधारी किशोरी पेडणेकरनी दाखवला आहे तो दाखवा। या दोन्ही संजय अंधारीला हजर करा। किशोरीताई, या 2 पैकी खरा कोण? आधी खासदार संजय राऊत अडचणीत सापडले, त्यानंतर त्यांची चौकशी झाली आणि ते जेलमध्ये गेले। आता किशोरी पेडणेकर सुद्धा या टार्गेटवर आहेत का? कारण मनसेनं सुद्धा आता किशोरी पेडणेकर यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप केलेले आहेत त्यानंतर किशोरी पेडणेकरांचा पाय आणखी खोलात गेलाय।
पाहुयात रिपोर्ट। मुंबईच्या गोमाता नगरमधील SRA घोटाळा प्रकरणी अडचणीत सापडलेल्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा पाय खोलात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण गोमाता नगर पाठोपाठ आता त्यांच्यावर आणखी एक आरोप झालाय। मुंबईतील यादवनगर पत्राचाळ प्रकरणी मनसेनं पेडणेकरांवर आरोप केलाय। यादवनगर SRA प्रकल्पात 63 झोपड्या असताना त्यांची संख्या वाढून घोटाळा करण्यात आल्याचा आरोप संदीप देशपांडेंनी केलाय। जी SRA स्कीम चालू केली गेली 195 क्रमांकातील जो भूखंड आहे त्या भूखंडावर जर आपण अनेक्शर बघितलं, या अनेक्शरची कॉपी आमच्याकडे आहे, तर फक्त 63 झोपड्या त्या तिथे होत्या। त्या 63 झोपड्यांच्या जागी 221 झोपड्याची नोंद झाली। गोमाता नगर SRA घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांची पोलिसांकडून चौकशी केली जाते। हे प्रकरण ताजा असतानाच मनसेनं त्यांच्यावर आणखी एक आरोपाची तोफ डागली आहे। त्यामुळे किशोरी पेडणेकर चांगल्याच अडचणीत आल्यात। खरं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू धडाडीनं मांडणाऱ्या नेत्या अशी पेडणेकरांची ओळख आहे। खासदार संजय राऊतांच्या अटकेनंतर पेडणेकरांवर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। पण भाजप नेते किरीट सोमय्यांनी त्यांना SRA घोटाळा प्रकरणी टार्गेट केलंय। त्यांनी SRA घोटाळा प्रकरणी पेडणेकरांवर गंभीर आरोप केलेत। सोमय्यांच्या आरोपानंतर पेडणेकरांच्या मागे आता पोलीस चौकशीचा ससेमिरा लागलाय। शिवसेनेतील बंडानंतर किशोरी पेडणेकरांनी विरोधकांचा रोष उडावून घेतला होता। मात्र आता पेडणेकरांची चौकशी सुरू झाल्यानं पक्षातील नेते अंतर राखून असल्याचं पाहायला मिळतंय। विशाल पाटील आणि व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही लवकरच महाराष्ट्रात येणार आहे। पण ही यात्रा महाराष्ट्रात येण्याच्या आधीच महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्ये वादाला सुरुवात झाली आहे। का? तर या यात्रेच्या मार्गावरून, या यात्रेचा मार्ग ठरवण्यावरून आपल्याला विश्वासात घेतलं गेलं नाही असं राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। त्यामुळे माजी आणखी एका मुख्यमंत्र्यांनी हे सगळं केलं का असं म्हणत आता काँग्रेसमध्येच एक प्रकारे सुंदोपसंदी सुरू झाली आहे। भारत जोडोच्या मार्गावरून नेत्यांमध्ये संभ्रम, पृथ्वीराज चव्हाणांचा त्या मार्गावर सवाल। राहुल गांधींच्या यात्रेपूर्वी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे। मात्र या यात्रेच्या महाराष्ट्रातील मार्गावरून काँग्रेस नेत्यांमध्ये एकमत नसल्याचं समोर आलंय। भारत जोडोच्या मार्गाविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सवाल उपस्थित केलाय। हा रूट जाहीर कसा ठरलाय मलाही माहिती नाही। मला असं वाटतं की कन्याकुमारी आणि श्रीनगर असं गुगलमध्ये टाकलं असेल आणि शॉर्टेस्ट रूट कसा आहे तो काढला असेल, पण मला ते माहिती नाही। कारण मी टाकून बघितलं पण तो वेगळ्या दिशेने जातोय। तर त्याने तो का रूट धरलाय, लॉजिस्टिकचे बरेच प्रश्न असतील, काय असतील। केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे। नांदेडच्या देगलूरमध्ये भारत जोडोचं आगमन होणार आहे। मात्र या यात्रेत केवळ 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय। उलट बऱ्याच जणांनी आरोप असा केला की महाराष्ट्रात तुम्ही फार वेळ देताय। तो जो म्हणतो 14-15 दिवस महाराष्ट्रात आहे, तो तेवढंच आहे की फक्त 5 जिल्हे थेट कव्हर होतात आणि बाकीचे महत्त्वाचे जिल्हे हे राहत आहेत। आता तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे। तो संबंध देशाकरता निर्णय, तो काही महाराष्ट्राकरता नाही आहे। भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातल्या नांदेड, वाशिम सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।